हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज घरातला थोडाफार किराणाचा बाजार संपला होता, तर ते आणण्यासाठी आमच्या घराजवळच एक ग्राहक बाजार झाले, तिथे आम्ही गेलो होतो. आणि आज घरी व्हेज बिर्याणी करायचं प्लॅनिंग होतं. तर सॅटर्डे होता, सॅटर्डेला नॉनव्हेज कोणी खात नाही, तर व्हेज बिर्याणी करायची होती. तर व्हेज बिर्याणी करण्यासाठी इथे मी बिरिस्ता म्हणजे जो लागतो वरून टाकायला ते तयार करून घेत होते आधी. आणि त्याच्यानंतर मग इथे तांदूळ शिजण्यासाठी पाणी वगैरे ठेवलं, तांदूळ वगैरे बॉईल करून घेतले. आणि व्हेज बिर्याणीचा बेस तयार करण्यासाठी म्हणजे जसं मॅरिनेशन चिकनचं करतात तसं करण्यासाठी मी इथे पनीर, परत दही आणि माझ्याकडे जे अवेलेबल होते घरी व्हेजिटेबल्स म्हणजे टोमॅटो, कांदा, बटाटा हे सगळं कट करून घेतलं, फ्लावर वगैरे. आणि ते बऱ्यापैकी थोडंफार परतून घेतलं आहे, थोडं अर्धकच्चं शिजवून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर ते सगळं मी त्या पनीर आणि ते सगळे व्हेजिटेबल्स एकत्र केले. त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला, धनेजिरे पूड, परत तिखट पावडर आणि तिखा लाल, काश्मीरी लाल, लिंबू, टोमॅटो, कांदा, मिरची हे सगळे जिन्नस जे आहेत ते मी मिक्स केलेत आणि हे मॅरिनेशन हे कंप्लीट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जशी नॉनव्हेजची चिकन बिर्याणी करते त्याचप्रमाणे व्हेज बिर्याणीचा दम पण लावला इथे. फक्त इथे व्हेजिटेबल्स वगैरे भरपूर असल्यामुळे करायला फार वेळ लागतो इथे. अशा प्रकारे मी आज बिर्याणी केली होती, तर छान झाली होती. पाऊस पण खूप जास्त सुरू आहे, 4-5 दिवस झाले ऊनच बघितलेलं नाही, तर जास्त काही ॲक्टिव्हिटी करू शकत नाही आता पाऊस असल्यामुळे. ना बाहेर जाणं होतं आहे ना काही नाही. मुलांना पण अजून सुट्ट्या आहेत, घरीच आहेत, त्यामुळे चाललं आहे घरचं रुटीन. तर भेटू अशाच रोज नवनवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय.